पक्ष आहेत त्यांनी नाराजी व्यक्त करून सांगितलं आम्हाला जागामध्ये दिवसा भेटत नाही, फक्त सभा आणि गर्दी गोळा करण्यासाठी महायुती आमचा वापर करते, आम्हाला सन्मान भेटतो. महायुती ना, आमचा काय संबंध आहे? नाराजी आहे आमची पुढे आमचं महाविकास आघाडी आहे ना. तर त्यांच्याकडे काहीच लक्ष नाही. कशाला लक्ष? मेलेल्या कोंबड्या आहेत त्या, त्यांच्याकडे काय महायुतीमध्ये सिंधुदुर्गात निलेश राणे यांना उमेदवारी मिळावी यासाठीचा प्रयत्न, आणि दुसरं राज्यपालपदी नारायण राणे जातील असे काटकळ सुरू आहे, चर्चा सुरू. अशा अटकळी ज्या असतात त्याच्याकडे काय त्याच्यावर बोलण्या इतकी काही महान माणसं नाही. भाजपच्या आमदारांनी काल एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली. अशी एक मारहाण पूर्वी देखील झाली होती, त्याच्यावर तात्काळ कारवाई केली. संभाजीनगरचे एक गुन्हे सरकारी लोकांनी पाहिलेलं आहे. गृहमंत्र्यांना सुद्धा अनेक गोष्टी दिसतात, त्यांच्या खात्यामधला हा विषय आहे. त्यांनी काय कारवाई केली पाहावं लागेल. पोलिसही त्यांचा गृह खात्याचा आणि आमदारही त्यांचा. जाहीरपणे जर पोलिसांना अशी मारहाण होत असेल भाजप कार्यकर्त्यांना, तर पोलिसांचे आदेश कोण ऐकणार? चला, थँक्यू. सामान्य जे आहेत 20 तारखेला मुंबईला यायचं म्हणतात, सरकार त्यांना म्हणते की तुम्हाला मुंबईला यायची आम्ही गरज पडू देणार. चांगली गोष्ट आहे. मी असं ऐकलं की त्यांची प्रकृती बरी नाही. मी त्यांच्या प्रकृतीला शुभेच्छा देतो. ओके, थँक्यू. आणि एक दोन दिवसात काँग्रेसला पण भेट देणार, तो नेमका फॉर्म्युला काय आहे? माननीय उद्धव ठाकरे जाहीर करतील किंवा सर्व 3 पक्ष एकत्र येऊन जाहीर करतील ना. प्रकाश आंबेडकर ठरलंय सगळं, काय जे आहे ते ठरलेलं आहे. होय. प्रकाश आंबेडकर त्यांना अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून रिस्पॉन्स मिळत नाही. ते कधी कधी म्हणतात की मग शिवसेना आणि आम्ही अर्ध्या जागा लढू. महाविकास आघाडीनं शिवसेनेला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे, त्यांच्याशी चर्चा करा. मागे सांगितलं महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना त्यांच्याशी चर्चा करते. कारण याआधी 1 वर्षापूर्वी आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे गेले, माननीय शिवसेना पक्षप्रमुख, आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी शिवसेनेबरोबरची युती जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा पक्ष आहे आणि ते आमच्याबरोबर लढणार आहे, एकत्र लढणार आहे. आता जागांच्या संदर्भात थोडंसं लहान सहान गोष्टी असतात, पण हे 12-12-12चा फॉर्म्युला दिलेला आहे. असं आहे की प्रत्येकाचा एक वेगळा फॉर्म्युला असू शकतो. या वातावरणात आंबेडकर साहेब नवीन आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. आता हळूहळू ते देशाचे नेते आहेत, वंचितांचे नेते आहेत. त्याला सुद्धा असं आहे की काँग्रेसनी मास्टर प्लॅन आखलाय देशभरासाठी, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभानी आहेत इच्छुक उमेदवार किंवा तसे आपलं नावं सुद्धा आता शोधायला सुरू केली. चांगली गोष्ट आहे. काँग्रेसनं वाढलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, किमान 150 जागा जिंकल्या पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आमच्या आघाडीतला एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे तो 100च्या वर जागा जिंकू शकतो. त्याच्यामुळे जर त्यांनी एखादा मास्टर प्लॅन आखला असेल तर आमचं त्यांना नक्की समर्थन मिळेल. सिंधुदुर्ग जागांसाठी करते, त्यांना जास्त जागा हव्या शिवसेनेपेक्षा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचे नेते वारंवार बोलत आहेत. जाहीरपणे कुठे बोलल्याचं मी ऐकलं नाही. हे नानासाहेब पटोले, राहुल गांधी, महाराष्ट्रात नाना पटोले अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे. दिल्लीमध्ये खरगे साहेब आहेत आमचे, राहुलजी आहेत. त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही. बाकी इतर कोणी काय बोलत असेल ते फार गांभीर्याने घ्यायची गरज. आम्ही अति स्पष्ट सांगितलं जो जिंकेल त्याची जागा. आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणालाही, ना शिवसेनेला, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादी. आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू. आमच्याकडे उमेदवार तो आमच्याकडे उमेदवार नाही, तुमच्याकडे आहे, जागा तुम्हाला मिळेल. आकडे वाढवायला जागा कोणीही घेणार नाही. 2019चं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेसचा तर बोटावर मोजता येत का नाममात्र आहे. अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जागा मागते ही तर आता काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत. जास्त म्हणतात तुम्ही त्या. महाराष्ट्रामध्ये
काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील. विदर्भात काँग्रेस मजबूतीने उभी आहे. त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे. आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले आणि चर्चा करत होते. मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान 300 ठिकाणी त्या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा 2024चं भवितव्य ठरवतील. किमान 150 ते 250 जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजपा अशा लढतील. प्रादेशिक पक्ष सिग्नल पार्टी आणि फक्त 100 जागावर आज भाजपा आहे असं आमचं म्हणणं आहे. 543 जागांचं गणित आमच्यासमोर स्पष्ट आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 2024ला या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल. आता राहिला विषय लोकांच्या मनात जो संशय आहे मतदान पद्धतीविषयी, ईव्हीएम विषयी, तो आता हळूहळू लोकांपर्यंत तो विषय पोहोचला. ईडी आणि ईव्हीएम. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर काल हल्ला झाला. लोकांचा संताप असा उचलून यायला लागलेला. उद्या ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा जनता रस्त्यावर आली. ते अराजक माजले, त्याला जबाबदार आहे सरकार. त्या देशामध्ये तर आम्ही जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही म्हणतो. मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही, ही पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही त्या देशामध्ये लादू इच्छिता? आपल्याला जर जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक माननीय प्रधानमंत्री यांना, मोदीजींना विष्णूचा 13वा अवतार मानतात. प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद यांच्यामध्ये असं सांगतात. मग तुम्ही यत्किंचित मतपत्रिकांच्या निवडणुकांना का घाला? आपण विष्णूचे 13वे अवतार आहात. मग जा ना बॅलेट पेपरवर निवडणुका का घेतली का आपल्याला? आता असं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला 31 कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीराम वाचवणार. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाही. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आज आहे. या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लागलेल्या हुकुमशाहीचं राज्य हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्यासारख्या महाशक्तिमान अशा राज्यकर्त्यांनी कोणतंही किंतु परंतु भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्यात, ही या देशाची मागणी. जगामध्ये कुठेही ईव्हीएम पद्धत आज नाही. अगदी अमेरिकेत नाही, युरोपमधल्या कोणत्याही राष्ट्रात नाही, जगात कुठेही नाही, रशियातही नाही, मोदींच्या प्रिय इस्रायलमध्येही नाही. भारतातच का आणि कशासाठी हा हट्ट का? गेल्या 10 वर्षामध्ये या देशातून 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या आहेत. त्या कुठे गेल्या? 19 लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या, त्याचा शोध लागलेला नाही. हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे. या देशातला समस्त इंडिया आघाडीतला घटक पक्ष हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी घाबरत नाही. तुम्ही घ्या. मध्य प्रदेश मधल्या निवडणुकांचा जर अंदाज आपण पाहिला तर जे पोस्टल बॅलेट आलं होतं ते मतपत्रिकेवर असतं. पोस्टल बॅलेट मतपत्रिकेवर येतं.
त्यात जवळजवळ 150पेक्षा जास्त ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती. त्याला ट्रेंड्स म्हणतात. हा कल आहे. आणि ईव्हीएम फोडल्यावरती हा कल कसा बदल. त्याच्यामुळे मध्य प्रदेशच्या निकालानंतर लोकांच्या मनामध्ये या शंका अधिक बळावलेल्या आहेत. आमच्याकडे शिबिर आहे. लगेच आपण सुरू करा. आता संभाजीनगरला मी काय सांगू आम्ही आलोय लग्नासाठी. काल आम्ही आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्यांच्या लग्नासाठी सगळे उपस्थित होते. पण मराठवाड्याकडे गेल्या 15 दिवसापासून माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण मराठवाड्याची लोकसभा मतदारसंघ आढाधडकी कोण कोणत्या जागा कुठे लढवू शकेल याच्यावरती आमचं एकमत झालं. मराठवाडा हा कायम शिवसेनेचा गड राहिला. 2019ला संभाजीनगरला जे घडलं, जो अपघात घडला शिवसेनेच्या बाबतीत, त्याच्या दुरुस्ती संदर्भात आता पावलं टाकली जात आहेत. मराठवाड्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नक्कीच एकत्रपणे लढतील. काँग्रेसचं राष्ट्रवादी बरोबरच आमचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे. वंचित बहुजन आघाडी बरोबरची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत. या वेळेला कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण जनता अत्यंत जागरूक आहे. पोटात एक आणि पोटात एक असं कोणी करणार नाही. आणि महाविकास आघाडीतले किंवा इंडिया ब्लॉकमधले सगळे घटक एकमेकांना मदत करतील असं ठरलेलं आहे. काँग्रेस पक्षाबरोबरची बोलणी आता चांगल्या दिशेने सुरू आहे. आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आम्ही सगळे त्यांना मदत करतो. पुढच्या दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू. तर या क्षणी महाराष्ट्रात तरी आघाडीतल्या जागा वाटपात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. मराठवाड्यावरती आमचं विशेष लक्ष आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या बाबतीत. बोला. जे आकडे त्या कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की विरोधकांकडे माणूस ठरत नाही, आमच्याकडे मोदी आहेत, मोदी असं वाटतं. असं कोण म्हणतात? राज्याचे मुख्यमंत्री. ते 1.5 वर्षापासून त्यांच्या प्रेमात पडलेली व्यक्ती असं बोलतो. आम्ही त्यांच्या प्रेमात 25 वर्ष होतो. तुम्ही त्या प्रेमात पडलेला होता दादी. हा आमचा प्रेमभंग का झालाय समजून घ्या. फसवणुकीतून झालेला प्रेमभंग आहे. आणि हे जे असतं ना, काल परवा आले आणि प्रेमात पडले. हा अख्खा जनानखाना आहे प्रेमात पडले. बरं का? हे फार काळ प्रेम टिकत नाही. सत्ता आहे तोपर्यंत प्रेम टिकेल. सत्ता ही सत्ता बोलते, ती स्वतः बोलत नाहीये. आणि ईडीचं भय बोलते. ईडीची भीती आणि सत्ता ह्याच्यातूनच हे सगळं बाहेर पडतं प्रेमाला. आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्ष काय आहे. आम्ही 25 वर्ष त्यांच्यावर काढली. मला माहिती. पुढे बोलताना असं म्हणते की आम्ही घरी बसून आदेश देत नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करतो. कोणीही घरी बसून आदेश देत नाही. कोविड काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी घरी बसून महाराष्ट्र वाचवला, चालवला, लुटला नाही तुमच्यासारखा. 2024 साली लोक कोणाला घरी पाठवत आहेत हे आपण पाहूया. चला बोला. गिरीश महाजन असं म्हटलंय मला माहिती राजकीय हो द्या.
हा महाराष्ट्र आहे, जपान नाही रोज भूकंप व्हायला. हा महाराष्ट्र, जपान नाही भूकंप व्हायला. आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल 2024ला, तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात, कोसळणार आहात, त्याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली पाहिजे. ईडीच्या भीतीनं पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाही. ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्याला तुरुंगात टाकणं त्याला भूकंप म्हणत नाही, त्याला डरपोकपणा म्हणतात. मर्दा असाल तरी सगळे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात या. मग तुमच्या पिचक्या मांड्या कसा आम्ही फोडून काढतो त्या बघा. मोदींचा नाशिकला रोड शो होता. हो द्या, प्रधानमंत्र्यांना तेवढंच काम आहे रोड शो करणं. हा, त्यानंतर राजकीय प्रचाराला जाणं. मणिपूरला का जात नाही ते विचारा. नाशिकला याचा आनंद आहे आम्हाला, पण मणिपूरला आपण का जात नाही? जम्मू काश्मीर मधल्या काश्मीरी पंडितांच्या छावण्याला आपण का भेटी देत नाही? असे अनेक प्रश्न आहेत जिथे मोदी साहेबांनी जायला पाहिजे, तिकडे ते जात नाही. आणि असे त्यांचे राजकीय खेळ सुरू आहेत. ठीक आहे, त्यांची इच्छा आहे ते 2024 पर्यंत लोक करून घेतील. आता असं कळालं की 70 वर्ष